नमस्कार मंडळी, बघा या ठिकाणी आमचं काम चालू आहे। आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला इथे काकडी, दोडकं, नंतर काय भाजीपाला, दुधी, भोपळा, डांगर अशा प्रकारचं भाजीपाला या ठिकाणी लावतो आम्ही। तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे हे खणा लावलेला आहे। एकच जागेवर आळं कर। तर ही बघा आता इथे खोदलेलं आहे आणि इथे ऋषाली ते काय करत आहे, खड्डा ती माती आहे ती काढत आहे। आता याच्यामध्ये आम्ही नंतर या खड्ड्यामध्ये हे खड्डे सगळे केलेले आहेत। ह्याच्यामध्ये गाईचं शेण जे आहे ते शेण आम्ही काय करणार आहेत, भरणार आहे आणि नंतर मग ते पेटून देणार। हे बघा अशा प्रकारचे सगळे केलेले आहे, हे खड्डे केलेले आहेत। त्याला आम्ही आळी असं म्हणतो आणि या आळ्यामध्ये प्रत्येक आळ्यामध्ये शेण भरणार, शेण टाकणार आणि शेण टाकल्यानंतर ते भाजणार म्हणजे वाफा भाजला की त्याच्यामध्ये जे आपण बी लावतो ते चांगल्या प्रकारे उगवतो आणि जम धरतं। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही आळी आम्ही केलेली आहेत आणि करण्याचं काम चालू आहे बरंच। बघा इथे दुर्गाने खणा लावले, ऋषाली आळ्यातली माती काढते आहे आणि याच्यामध्ये भाजीपाला वगैरे आम्ही लावणार आहे। तर हे जोरात काम चालू आहे कारण पावसाळा अगदी आत्ता जवळ आलेला आहे। मे महिन्याचा शेवट म्हणजे 25 तारीख आहे आणि आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी आता बियाणं लावायचे आहे। तर ही आमची तयारी चालू आहे पावसाळ्यापूर्वीची ही तयारी चालू आहे। इकडे वरती असा मंडप आहे, या मंडपावर मग ते वेल चढतात आणि काकड्या वगैरे भरपूर लागतात आपल्याकडे। काकड्या, दोडकं, शिरोळा, दुधी, भोपळा हे काम चालू आहे। पकड ना, व्यवस्थित काढ। माती काढ दुर्गा।